आचार्य अत्रे मेट्रो स्थानकानंतर आता वरई मेट्रो स्थानकातही छत गळती सुरू झाल्याचं बघायला मिळत आहे। महत्त्वाची अपडेट, मेट्रो 3च्या आचार्य अत्रे मेट्रो स्थानकामध्ये गळती सुरू होती। आता वरई मेट्रो स्थानकातही छत गळती सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। महत्त्वाची अपडेट सध्या आपण बघू शकतोय याचवरून आणि त्याचीच आपण काहीशी दृश्य बघतोय। मेट्रो 3च्या आचार्य अत्रे मेट्रो स्थानकावर छत गळती झालेली होती, पाणी साचलेलं होतं मोठ्या प्रमाणात आणि आताची ही सध्याची दृश्य आहे वरई मेट्रो स्थानकामधली, ज्या ठिकाणी छत गळती सुरू झालेली आहेत आणि त्याच छत गळतीची आपण ही काहीशी दृश्य बघू शकतोय। वरई मेट्रो स्थानकातही छत गळती सुरू झालेली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्यासोबत आहे। धनंजय, आपण ही काहीशी दृश्य बघतोय वरई मेट्रो स्थानकामधली, ज्यामध्ये छत गळती सुरू झाल्याचं सध्या बघायला मिळत आहे। मेट्रो 3च्या ॲक्वालाईनच्या आचार्य अत्रे या मेट्रो स्थानकावर गेला जो जोरदार पाऊस झाला, त्यामध्ये आतमध्ये पाणी शिरलेलं पाहायला मिळालं आणि त्यामुळे आचार्य अत्रे चौक पर्यंत येणारी जी वाहतूक आहे मेट्रो 3ची ती विस्कळीत झालेली पाहायला मिळाली। अंशतः ती वाहतूक जी आहे ती थांबवण्यात आली होती। मात्र त्यानंतर आता आपण जर पाहिलं तर वरई मेट्रो स्थानकातही छतगळती पाहायला मिळते। तिकीट काउंटर जवळ ही गळती जी आहे ती सुरू असलेली पाहायला मिळते आणि ही गळती ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी बादली सुद्धा ठेवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी या गळती जी होते त्या ठिकाणी साठलेलं पाणी जे आहे ते या बादलीमध्ये जमा करून त्या सगळ्याकडे जे आहे ते लक्ष ठेवलं जाते। मात्र एकीकडे आपण जर पाहतोय की ज्याप्रमाणे या आचार्य अत्रे मेट्रोच्या स्थानकामध्ये जो जोरदार पाऊस झाला त्यानंतर आत पाणी शिरलं होतं, गळती झाली होती, त्यानंतर या कामावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते आणि अनेक गोष्टी या पाहायला मिळाल्या आणि आता त्यानंतर जर आपण पाहिलं तर आता वरईच्या स्थानकात सुद्धा मेट्रो 3च्या गळती लागलेली पाहायला मिळते। त्यामुळे पुन्हा एकदा प्रवासी जे आहेत ती प्रवाशांकडून या सगळ्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित केले जातात। त्यामुळे आता या सगळ्यात काम नेमकं कशा पद्धतीने झालेलं आहे या सगळ्याचं ऑडिट केलं जावं असं सुद्धा प्रवाशांची मागणी आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नेमकं आता MMRCL असेल, त्याचबरोबर प्रशासन असेल, हे कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच धनंजय, प्रशासन याकडे नेमकं कशा पद्धतीने लक्ष देते हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।